नमस्कार मंडळी. ड्रायफ्रूट मेथीचे लाडू पौष्टिक, चविष्ट आणि हेल्दी. त्याच्यासाठी काय करायचं, आपल्याला कढई घ्यायची आहे आणि कढईला गॅसवर ठेवून आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये 1 चमचा तूप ॲड करायचं आहे. तूप चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रूट होते, पंपकिन सीड्स, काजू, बदाम आणि पिस्ता व्यवस्थित भाजून घेतलं. त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये आपण डिंक भाजून घेतलं आहे. त्याच कढईमध्ये मी मखाना देखील 1 चमचा तूप टाकून एकदम क्रिस्पी करून घेतलेलं. नंतर त्याच्यामध्ये आपण मेथी, ती पण व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे बघा, कलर चेंज होईपर्यंत. नंतर अळशी, ती पण घेतली आहे भाजून व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत. आणि ती भाजून झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये हलीम टाकायचे आहेत आणि हलीम पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. नंतर सर्वात पहिली मेथी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. त्याच्यानंतर अळशी, ती देखील मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे. व्यवस्थित पेस्ट करून घ्यायची आणि चाळून घ्यायची. त्याच्यानंतर मखाना, त्याच्यानंतर डिंक, ते देखील मी मिक्सरला ग्राइंड केलं आहे. ड्रायफ्रूट देखील ग्राइंड करून घेतले मिक्सरला. नंतर हलीम ॲड करायचे आहेत, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढई घ्यायची, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप आणि गव्हाचं पीठ टाकायचं आहे. गव्हाचं पीठ आपल्याला व्यवस्थित कलर चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. बघू शकता मी खूप कमी तुपाचा वापर केला आहे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये थोडंसं बेसन मी ॲड केलं आहे आणि गहू आणि बेसन मी व्यवस्थित दोन्ही पिठं एकत्र भाजून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर जे आपण ड्रायफ्रूटची सर्व पावडर केलेली मिक्स, ती त्या पिठामध्ये ॲड केली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे पीठ. सर्व पीठ आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पीठ मिक्स करून झालं की परत त्याच कढईमध्ये तूप ॲड करायचं आहे. तुपाला चांगलं गरम करून द्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये गूळ ॲड केला आहे. हा लाडूचा गूळ होता, तो त्याच्यात ॲड केला आहे आणि त्याला मेल्ट करून घेतला आहे, वितळून घेतला आहे गुळाला. बघू शकता जास्त कडक नाही करायचा, नॉर्मल वितळवून घेतला आहे गरम होईपर्यंत. आणि हा गूळ वितळल्यानंतर पूर्णपणे आपण जे बॅटर रेडी करून ठेवलेलं लाडूचं, त्याच्यामध्ये हे गूळ आणि तुपाचं मिश्रण ॲड करून घ्यायचं आहे. आणि गूळ आणि तूप गरम गरम असतानाच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व बॅटर. आणि मिक्स करून झाल्याच्यानंतर आपल्याला पहिलं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे, नंतर हाताच्या साहाय्याने. गरम होतं प्रचंड, चटके देखील लागतात, पण जेवढं थंड व्हायची वाट बघणार तेवढं तूप आणि गूळ पिठात पूर्ण शोषून जातं. आणि गरम गरमच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत बघा, दाखवल्याप्रमाणे. इथे मी मस्त असा लाडू वळून घेतला आहे. आणि मग बघा, खूप छान लागतात असे लाडू, बनवून पहा. आणि कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहीन. आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करा. आणि एक 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 करता करता मी असे बरेच लाडू रेडी करून घेतले आहेत आणि खायला अप्रतिम लागतात हे लाडू. आणि तोडून देखील दाखवत, एकदम मस्त झालेला लाडू. धन्यवाद.